फ्रेंड्स, तर कशा आहात तुम्ही? बऱ्या आहात ना? मी पण बरी आहे. आणि आज माझा व्हिडिओ कोणावर असेल नक्की कमेंटमध्ये सांगा. थंबनेल बघितलंच असेल, तुम्हाला समजलंच असेल, पण विषय काय आहे ते पण समजलं असेल. तर चला धुवायला चालू करूया. तर मैत्रिणीनो, आज आहे ना, मला ना डॉक्टर खेळायचं मन होतं आहे. मग मला ना लोकांची बी चेक करायला म्हणजे मन होते. आणि दुसरं काय माहिती आहे का, म्हणजे मग जर तुमच्या घरी एखादा माणूस पेशंट असेल किंवा हॉस्पिटलमध्ये असेल, तर तुमच्या घरचा एक माणूस त्यांच्याबरोबर राहतो त्या हॉस्पिटलमध्ये. एजेड असेल तर त्याला असं सोडून कोणी जात नाही. पण काय, माझ्या दादाच्या घरी असं नाही होत. माझ्या दादाच्या घरी काय करतात माहिती आहे का, असंच पेशंटला असंच ठेवतात आणि ना हे लोक सगळं मजा मारतात. घरी पापड, लोणचं, कुरडिया सगळं खात बसतात. तुम्हाला नाही माहीत का? आजच सांगितलं ना दादाच्या व्हिडिओमध्ये, काय त्याने तक्का का काय आम्ही पापड कुरडिया खातो. आणि दुसरं काय मैत्रिणीनो, आज तर सगळ्यांचं बीपी वाढलं होतं. फक्त मातोश्रीचं नाही वाढलं. तर या व्हिडिओमध्ये मातोश्रीचं बीपी जरा वाढूया का? तर चला सुरू करूया. तर मैत्रिणीनो, काल एक मी व्हिडिओ पाहिला होता ह्या माझ्या दादाचा. तर त्याचं जे कोणते ढाई काका, ये 2.5 किलो का हात है तो काय उखाड दूंगा मी असं. तर हे 2.5 किलो का हातचं पंप उखाड देत आहे. तर ढाई काकाचं काय झालं, ढाई काकाला काहीतरी ऑपरेशन झालं, ठीक आहे. आणि ढाई काकाला हॉस्पिटलमधून घरी आणलं. पण हॉस्पिटलमध्ये त्याला ठेवलं होतं तर तिथे त्याच्यावर कोणीच नव्हतं. महाराणी आपली घरात बसली होती. फॉरेनची गोरी हे कल्लैया, म्हणजे 25 वर्षाची तरणी हो. तेव्हा सांगितलं होतं, तेच आता सांगते. आता काय एज आहे मला माहीत नाही, पण ती बाबू नको, 25 वर्षाची तरणी ती जरा डोक्याला मुंडा घालून आंघोळ बिंघोळ करून फ्रेश बसली होती. आज दुसरी कोण असतं तर जा गेले असतं नवऱ्यावर. पण 25 वर्षाच्या तरणीला काय आहे, तिला वेगळं काम असतं ना, त्याच्यासाठी 25 वर्षाची तरणी पोरगी घरीच बसली होती. आणि दुसरं म्हणजे ते औषधं आणली, दाखवलं, पण त्याच्यात पण टोमणे. त्या ढाई काकाकडून एवढं वर्ष काम करून घेतलं, त्याला एक पगार नाही दिला. तो डोळा असा करतो, तर स्वतःच्या 25 वर्षाच्या तरण्यापोरीला चष्मा घेऊन दिला, पण त्याला चष्मा नाही. आता शेवटी त्याला ते मुंबईहून, जर समजा तो मुंबईमध्ये असता आणि त्याला तो जो प्रॉब्लेम जो हर्नियाचा सांगितलेला आहे, आणि म्हणजे किती म्हणजे प्रॉब्लेम झाला असता ह्या लोकांना. आणि तो त्याच्यावर मला आता कोणी मुंबईला जायला सांगितलं ना, तर मी अजिबात जाणार नाही. मग जाणारच नाही ना. ते मुंबईमध्ये काय आहे तिथे, ती तुझी ताई बसली आहे बरोबर लटणी घेऊन, आला तर ते लटणीने 2 मारून डोक्यावर, ते विगीणबाईच्या डोक्यावर मारेल आणि पळवीन असं आहे. ती झालं. त्या म्हाताऱ्याला, सॉरी, त्या ढाई काकाला घरी बोलवून आणलं. आणि त्याला बसवलं आणि त्याला टोमणे स्टार्ट. काय स्टार्ट? हे नारळ पाणी प्या. हे नारळ पाणी प्यायचं नसेल तर एवढ्या नंबरला गुणाकार करा, तेवढे रुपये हॉस्पिटलमध्ये द्या, एवढे सलाईन मारा. अरे तू गपचूप बस. तू तुझ्या आईला आणून देत होता नारळ पाणी, त्याला आणून दिलं का रे तू? त्याला ते घरामध्ये बंद करून ठेवलं आहे. माजर पण तुला असे असं करते. आणि ते माजरला पप्पी दे अशी एक दिवस पप्पी द्यायला पाहिजे ना तिने तुला. अशा जागी असं पप्पी द्यायला पाहिजे ना, तेव्हा तू तिला बोलणारच नाही पप्पी दे. त्या ढाई काकाला त्या घरामध्ये बंद करून तुम्ही मजा मारतात. त्या मुंबईच्या घरामध्ये पण त्याला तसंच केलं होतं. त्या बिचाऱ्याला तुझी बहीण त्याला आणून खायला प्यायला द्यायची म्हणे. तो स्वतः बोलला होता की ती आणून द्यायची के पिझ्झा म्हणून मोठे. आणि तुझी ऐपत आहे का रे? हां, तू ते सांगतो गेस्ट लोक या, तुमचा पण बी पी आहे. उद्या मग ते ज्यांचं बी पी चेक करणार त्याला पण 500 रुपये. तुझी थाली पण महाग झाली आणि तुझी बी पी करायची मशीन पण, म्हणजे बी पी चेक करायला पण. आणि त्याच्यानंतर गॅस्ट लोकांना ते मशीन देणार होता बाबा. कुठे गेलं काय माहिती आहे, काळं निघत होतं. 40,000चं मशीन घेतलं होतं. कास्याचं ते भांडं होतं ना, काहीतरी मशीन, असं सगळ्या गल्लीमध्ये त्या म्हाताऱ्याला दिलं होतं. त्याच्यात येणाऱ्या पैशामध्ये गुजारा कर म्हणून. शेवटी मशीनचा पत्ता नाही. म्हटलं होतं की मशीन माझ्या घास्ट हाऊसमध्ये जाणार आहे. मग घास्ट हाऊसमध्ये तर मी अजिबात बघितलंच नाही घास्ट लोकांना. ते मसाजर ज्याच्यामध्ये आपलं शरीराची घाण निघते पायामध्ये, तुम्ही बघितलं आहे का? कोणी तुमच्या ह्याच्या गेस्ट लोकांनी जर तिथे गेले असेल आणि ती सेवा ग्रहण केली असेल, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की मी सेवा ग्रहण केलेली आहे आणि फुकटमध्ये घेतलेली आहे. कारण हा फुकटा
लोकांना काही फुकट देणार नाही. याची थाली म्हणजे सोन्याच्या थालीपेक्षा रेट जास्त झाले. त्या झोपडास्टेचा मालक एक नंबरचा काय म्हणतात, पैशाला पैसा मोजणारा माणूस आहे माहिती आहे. त्या बिचाऱ्या ढाई काकाला केवढं सुनवलं त्याने टोमणे देऊन. शेवटी मातोश्रीची बाबा मातोश्रीची साड काय म्हणतात ती अम्मा मैंने तो कितना साल से दवाई छोड़ा है, मेरे को बीपी नाही. पण बघता तिचा बीपी हाय. मैत्रीण तुम्हाला एक माझ्याकडून, मी काही डॉक्टर नाही आहे काय नाही आहे, पण मला असं बाहेरून असं कळालं आहे की जर तुम्हाला बीपी असेल तर बीपीचं औषध घ्यायला पाहिजे म्हणजे पाहिजेच. कारण बीपी असूनसुद्धा तुम्ही औषधं घेत नसताल, जणू ते पुष्कळ वर्ष झालं असेल. पण जर तुम्ही बीपी असूनसुद्धा बीपीचं औषधं घेत नसाल तर त्याच्यामध्ये काय म्हणतात पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. काही लोकांचं तोंड असं वाकडं होतं, म्हणजे अर्ध पॅरालायसिस होऊ शकते बॉडी. त्यासाठी अशा फालतू यूट्यूबवरचे व्हिडिओ तर अजिबात बघू नका, जिथे ती लोकांना सांगते, ती लोकांना मी तर दवाई नाही लावून घेईन. आणि काय कर्माचं तिने काय केलं, योगा भोगा काही केलं नाही. आपण तो मस्त टकाटक बोलते आणि शेवटी निघाला तिचं हाय बीपी माहिती आहे का. दररोज आता काय फुकटाचं खाते झोपडा स्टेमध्ये, काम नाही धाम नाही. काय मुंबईमध्ये ती तर एकटी होती, घरात भाजी घ्यायला जाणार, तिथे तर टाप्या सगळ्या घेऊन ठेवतो आणि मस्तपैकी फिरवतो, मस्तपैकी कुठे कुठे फिरायला घेऊन जातो. ते आईस्क्रीम, कुल्फी, मसाला डोसा, वाटेलचं तसं चिकन दाबून खातो. त्या बिचाऱ्या ढाई काकाला काही दिलं नाही, त्याला टेन्शन नाही, त्याला एवढं टेन्शन आहे तो दाखवत नाही तो माणूस. म्हणते तुम्ही काय मनामध्ये विचार करतात, विचार करायसारखं करतात. तो तुम्ही बाहेर गेल्यानंतर घरी असताना तुमचे व्हिडिओ पाहत नाही का, त्याला काय उल्लू समजलं आहे का, त्याचं एज झालं आहे, तुम्ही त्याला उल्लू समजतात आहे. मला तर एवढं वाईट वाटतं ना त्या बिचाऱ्या त्या ढाई काकाचं पोटाचं म्हणजे ते काय हरण्याचं ऑपरेशन झालं आहे आणि म्हणतो पोट दाखवा. काय पागल आहे. नशीब त्याचं पाईल्सचं ऑपरेशन नाही झालं, नाहीतर ते दाखवा म्हटलं असतं. तू काय बोलायचं बाबा, म्हणजे लोकांना एवढं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की तू पोट दाखवा. हर्नियाचं ऑपरेशन झालं आहे, नशीब तुझं जर हर्नियाचं ऑपरेशन नाही झालं, जर तुला पाईल्सचं ऑपरेशन झालं असेल तर नशीब लोकांना सबस्क्रायबरांना तुझं काय बघायला लागेल. बरोबर आहे की नाही मित्रांनो. अशा नीच माणसाचा व्हिडिओ तर अजिबात बघू नका आणि एवढा थर्ड क्लास माणसाचा अजिबात तुम्ही व्हिडिओ बघायला जाऊ नका. कारण तो पैसे मोजतो. एक नारळ पाणी तुझ्या आईला घेऊन द्यायचा, तू एवढा लाईनभर ठेवायचा, तर त्याला कधी दिला का रे तू? हां, त्याच्या हाताने शिरा खाल्ला, रात्रीमध्ये झोपेत उठूनसुद्धा तू शिरा पाहिजे म्हटलं तर तू तुला शिरा करून देत होता आणि त्याला एवढं सुनवलं. म्हणतो नारळ पाणी प्यायचं नाही तर बाजूला मेडिकल आहे, कुरकर घ्या. म्हणजे तुझ्या वडिलांचं प्रॉपर्टी सगळी खिशात घातली तू. त्या बहिणीला तर काहीच दिलेली नाही. आता वडिलांच्या भावाला पण टेस्ट टोमणे. कधी सुधारणार रे तू टप्प्या? लोक तुझ्यावर रोस्ट करायला सोडलं कारण सगळ्यांना कळलं आहे की तू फालतू आहे म्हणून. पण मी आज हा विषय काय काढला कारण तू त्या म्हाताऱ्याला सुनवत होता. तो हसत होता, त्याला समजत नव्हतं. पण तू किती नीच आहे ह्या व्हिडिओमध्ये मला समजलं आणि पब्लिकला पण समजेल. बाकीचं काय नाही मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करा, कमेंट करा. आणि जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करूनच लाईक करूनच व्हिडिओ बघा. काय आहे बघण्यामध्ये, बरोबर आहे की नाही. तर बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक नक्की करा. बाय बाय.